बघा आता आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो. 17 सेमी बाजूचा चौरस काढा, त्यात पुढील घटक आकारांच्या कल्पकतेने उपयोग करून सुंदर संकल्प रचना तयार करा, असा एक प्रश्न येतो. संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे डिझाईन, बरोबर आहे. तर त्याला डिझाईन म्हटलं की आपल्याला लक्षात येतं, परंतु संकल्प हा मराठी शब्द आहे तो आपल्याला कळत नाही. तर या ठिकाणी हा पेपरचं सेंटर काढणं महत्त्वाचं असते. जसं आपण वस्तुचित्रामध्ये चारही बाजूने समान कशी जागा सुटते याचा आपण प्रयत्न केला आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वर्तुळ असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, ते बरोबर या ठिकाणी सेंटरला आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, अगोदर संपूर्ण पेपर मोजून घ्यायचा. नीट लक्षात घ्या, तुम्हाला वर्तुळ काढायचं असेल, चौरस काढायचं असेल, त्रिकोण काढायचं असेल, षटकोन काढायचं असेल, त्या सगळ्यासाठी हीच गोष्ट करावी लागते. आता बघा, हे मी मोजतोय, या ठिकाणी आहे 30 आणि पुढे 5.5 म्हणजे 35. 35च्या निम्मे किती होतं सांगा की? 17.5, पावणे 18 धरू आपण, ठीक आहे. आता या ठिकाणी मी पावणे 18वर खून केली म्हणजे दोन्हीच्या निम्मे. परत तेवढ्याच अंतरावर खाली पण खून करायची, पावणे 18. ही रेषा जोडून घ्यायची फिक्की हाताने. पावणे 18. आता हा पेपर मोजायचा, नीट लक्षात घ्या. आता हा किती? 28. आपण 14वर खून करूयात. परत हा किती आहे? 28. परत 14वर खून करूया. दिसायला दिसत? हां, करेक्ट. त्यानंतर जोडून घ्यायचं म्हणजे आता हा पेपरचा आला, पेपरचं सेंटर आलं या ठिकाणी. आता तुम्हाला चौरस जर काढायचा असेल, सर्व अगोदर सांगतो तुम्हाला चौरस काढायचा असेल. आता चौरस जर काढायचा आपल्याला, आता चौरस समजा या ठिकाणी 17 सेंटीमीटरचा चौरस दिला आपल्याला. किती? 17 सेमीचा चौरस दिला आहे. 17 सेमीचा जर चौरस दिला आहे तो या ठिकाणी बरोबर आला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आपल्याला? 17च्या निम्मे किती आहे? 8.5, बरोबर आहे. मग 8.5वर आपली स्केल पट्टी ठेवायची. नीट बघा, इकडे 0वर खून करायची, मधली रेषा कितीवर असली पाहिजे? 8.5, आणि नंतर इकडची रेषा ही 17. इथं 0, इथं 17, आणि मधली ही रेषा सेंटरची रेषा 8.5. परत पुन्हा खाली तशीच खून करायची, 8.5 आणि हे 17. या रेषा जोडून घ्यायच्या हलक्या हाताने. परत ही रेषा देखील हलक्या हाताने जोडून घ्यायची. आता या चौरसाच्या ह्या 2 बाजू झाल्यात, बरोबर आहे. आता ही बाजू करायची, ही पण आता या रेषेवर आपण केलंय. आता आपल्याला या रेषेवर करायची आहे पुन्हा. इथं मधली रेषा ही 8.5वर, इथं 0वर खून करायची, इथे 17वर, परत इथे 0 आणि परत इथे 17. आता ज्या खुणा केल्यात त्या जोडून घ्यायच्यात म्हणजे आपण चौरस काढतोय. असा हा चौरस झाला आहे, बरोबर आहे. आता हे चौरसाचा जो भाग आहे त्याला आपण थोडंसं डार्क करून घेऊया. त्या रेषेला थोडंसं डार्क करून घ्यायचं. थोड्या मिलीमीटरचा जर त्या रेषेमध्ये फरक पडला तर आपल्याला तो लक्षात येतो. ही रेषा जाड करून घेऊया, जेवढ्या मापाची आहे तेवढी, 17 सेमीची. इकडून पण रेषा जाड करून घेऊया. नंतर आता काय करायचं, ह्या जे अनवॉन्टेड रेषा आहेत हे आपण मिटवून घ्यायच्या. म्हणजे याची आवश्यकता नाही आपल्याला, फक्त काय केलं आपण? चौरस काढतानाच त्या आपण घेतल्या. आता हे मिटवताना बऱ्याचदा काय होते ते आपण त्याला म्हणजे हलक्या हाताने मिटून घ्यायचं. या रेषा, पेपर संपूर्ण स्वच्छ राहायला पाहिजे.
हे 5.5 सेमी आणि इकडे पण 5.5 सेमीची जागा सुटली, म्हणजे दोन वरून सारखीच आणि खालून पण जागा सारखी सुटलेली. इकडून बघूया आपण चेक करून. इकडे बघा 9च्या आसपास आहे, 9 सेमीच्या, आणि इकडे पण 9च्या आसपास आहे. म्हणजे अशा पद्धतीने पहिली स्टेप ही आहे की आपल्याला जो काही घटक दिला आपल्याला या ठिकाणी, तो घटक बरोबर पेपरच्या मध्यभागी आपल्याला काढता आला पाहिजे. वर्तुळ सुद्धा काढता आला पाहिजे, षटकोन पण काढता आला पाहिजे, बरोबर आहे. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घटक दिलेले आहेत. घटक काय दिले याच्यामध्ये, 2016च्या एलिमेंटरीच्या परीक्षेला या ठिकाणी हा प्रश्न आलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला 17 सेमीचा चौरस काढायचा. आपण चौरस काढलाय आणि त्यामध्ये घटक सांगितले. त्यामध्ये 3 असमान वर्तुळे. असमान वर्तुळे म्हणजे सारख्या मापाची नसणारी, बरोबर आहे. तिन्ही वर्तुळ असमान मापाचे असले पाहिजे, सारख्या मापाचे नसले पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी 2 त्रिकोण काढायचे आपल्याला. त्यानंतर 2 फुले किंवा पानाचे अलंकार, म्हणजे 2 फुले घेतली तर मग पानाचे अलंकारिक भाग घेण्याची गरज नाही, किंवा मग आवश्यकतेनुसार गरज जर वाटली तर सरळ किंवा वक्र रेषा अशा त्या ठिकाणी रेषा घ्यायच्यात. हे जे चित्र आहे आपल्याला समांगी किंवा विषमांगी पद्धतीने पूर्ण करायचं. समांगी म्हणजे जर सेंटरमधून त्याचा काप घेतला तर दोन्हीकडचे भाग सारखेच वाटले पाहिजे पद्धतीने, किंवा विषमांगी पद्धतीने आपल्याला चित्र करायचं आहे. सुरुवातीला रेखाटन करायचं आहे. रेखाटन करताना 3 असमान वर्तुळ घेऊ अगोदर. बघा आता आपल्याला ज्या पद्धतीने वाटले आपण याच्यातून चांगली डिझाईन पण तयार करू शकतो. आपल्याला जर वाटलं की अशा पद्धतीने जर रचना केली, बरोबर आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक डिझाईन तयार करता आली पाहिजे. किंवा कुठेही कसेही काढले तरीही चालतात, पण त्याला जर काही विशिष्ट आपल्याला रचना देता आली किंवा आकार करता आला तर ते आणखीन चांगलं दिसते. आता मी 3 वर्तुळे घेणार आहे. आता मी 3 वर्तुळे काय करणार आहे, एक छोटं घेणार आहे, त्यानंतर आणखीन एक मी तिथूनच थोडंसं मोठं काढणार आहे, आणि परत एक तिसरं याच ठिकाणून तिसरं वर्तुळ काढणार आहे. हे घटक काढताना मोठ्यात मोठे आकार काढायचे. आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपण छोटे छोटे आकार काढतो, हलू नको, छोटे छोटे आकार काढतो आणि छोटे छोटे आकार काढल्यामुळे काय होतं, बरीचशी जागा शिल्लक राहते. मोठे आकार काढल्यामुळे काय होतं की भाग याचे मोठे पडतात, याचं विभाजन होताना याचे भाग मोठे पडतात, आणि मोठे भाग पडले की मग ते आपल्याला रंगवायला सोपं जातं, बरोबर. आता 3 वर्तुळ झाले. आता 2 त्रिकोण दिलेत. त्रिकोणाचं देखील त्याच पद्धतीने आपल्याला समभुज त्रिकोण वगैरे आपल्याला दिले नाहीत. आता मी या ठिकाणी पहिला त्रिकोण या ठिकाणी घेतोय. आता हे एकमेकात ओव्हरलॅपिंग झाले पाहिजे, तर याचे जास्तीत जास्त भाग झाले पाहिजे. हा एक त्रिकोण काढलाय, परत एक त्रिकोण काढतोय. दोन्ही त्रिकोण म्हणजे त्याचं माप दिलेलं नाही आपल्याला, तुम्ही समान घेऊ शकता किंवा असमान देखील घेऊ शकता. आता परत दुसरा त्रिकोण मी या ठिकाणी काढतोय. अशा पद्धतीने 2 त्रिकोण या ठिकाणी काढलेत. त्यानंतर आता 2 फुले किंवा पानांचे अलंकारिक आकार या ठिकाणी सांगितले. आपण या ठिकाणी दोन पाने घेऊयात, पानांचे अलंकारिक आकार किंवा 2 फुले घेऊयात आपण, ठीक आहे. मी या ठिकाणी एक फूल टाकतोय. आता मला जिथं रिकामी जागा वाटते भाग टाकत चालायचं, बरोबर आहे. जास्त हे आकार असे जास्त छोटे पण नाही झाले पाहिजे आणि जास्त मोठे पण नाही झाले पाहिजे, म्हणजे सुटसुटीत आकार असले पाहिजे. जास्त जर छोटे झाले तर परत आपल्याला ते रंगवताना अवघड जातात, म्हणून ते व्यवस्थित आकारात असले पाहिजे. आता या ठिकाणी मी 2 फुलांचे आकार टाकतोय. तर पहिला आकार मी या ठिकाणी टाकतोय. ठीक आहे.
हा एक टाकलाय, आणखीन एक फूल टाकायचा. दुसरं फूल मी परत या ठिकाणी टाकतो. ठीक आहे, 2 फुलं झाले. आता आवश्यकतेनुसार सरळ सरळ किंवा वक्र रेषा सांगितले. आता मला वाटते की या ठिकाणी इकडच्या भागामध्ये थोडंसं हा भाग सुटसुटीत झालाय, तर मी या ठिकाणी एक रेषा टाकतो अशी. परत इकडून पण एक रेषा टाकतो. ही वक्र रेषा आहे. सरळ रेषा म्हटलं की सरळ टाकायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणची रचना आपली हे रेखाटन पूर्ण झाले. किंवा आणखीन एक या भागामध्ये एक रेषा टाकतो मी, कारण फुलाच्या भागामध्ये याचे भाग जरा जास्त झाले नाहीत. अशा पद्धतीनं हे आपलं रेखाटन या ठिकाणी पूर्ण झालं. आता याला रंगकाम. वॉटर कलरमध्ये पाण्याचा वापर करावा लागतो, बरोबर आहे. परंतु आपल्याकडे आता संकल्पचित्र पोस्टर कलरने सरासरी केलं तर चांगलं दिसते, पण आपण वॉटर कलरने करूया. ठीक आहे, आता हे भाग रंगवताना हे असे रंगवायचे की काटेकोरपणे रंगवायचे. एक रंग दुसऱ्या भागात गेला नाही पाहिजे. बघा, असे मोठे भाग आपण पूर्ण अगोदर रंगून घ्यायचे. हे रंगवताना रंगकाम हे साफ आलं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जास्त डाग धब्बे म्हणजे ज्यावेळेस आपण हे रंगकाम करतो त्यावेळेस आपण याला परत परत असं ब्रश, जास्त वेळ नाही परंतु 1-2 वेळेस असं फिरवल्यानंतर ठीक आहे. नंतर याला असं मिक्स करायचं थोडंसं, म्हणजे याचे डाग दिसत नाही. जरा याला आणखीन थोडंसं जर छान करायचं असेल ना, त्याच्यामध्ये वॉटर कलरमध्ये देखील तुम्ही या कलर, तर मी परत याच्यामध्ये हा कलर मिक्स करतो या ठिकाणी आणि याला थोडंसं मिक्स करतो. गडबड नको. आता पाण्यानं असं धुवून घ्यायचं, पाणी ब्रशमधलं काढून घ्यायचं आणि याला मिक्स करायचं असं. थोडंसं त्याच्यामध्ये वेगळेपण येतं. ठीक आहे, त्यानंतर आता दुसरा भाग घेऊया. शक्यतो कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण रंगकाम करतो त्यावेळेस आता हा जर रंग घेतलाय तर त्या रंगाचेच आपल्याला जेवढे भाग रंगवता येतील तेवढे भाग त्याच्यामध्ये रंगवायचे. कारण ज्यावेळेस पोस्टरमध्ये आपण काम करतो त्यावेळेस पोस्टरमध्ये काम करताना एकदाच रंग आपल्याला तयार करावा लागतो आणि तो एकदाच रंग तयार केला की पुन्हा रंग तयार करताना पहिल्या रंगासारखा तो रंग तयार होत नाही. म्हणून शक्यतोवर आपण एकाच रंगाचे जेवढे कलर आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी अगोदर करून घ्यायचे, रंगवायचे. म्हणजे अशा ॲक्युरेट रेषा आल्या पाहिजे. इकडचा रंग तिकडं किंवा ते असं थोडंसं तुटक तुटक असे रंग त्या ठिकाणी द्यायचे नाही. ठीक आहे, असं वेगवेगळं स्ट्रक्चर जरी तुम्ही त्याला केलं तर तुम्हाला ते A ग्रेड कडून येते. नुसतं तुम्ही प्लेन जर रंगवलं तर तुम्हाला ते C ग्रेड मिळतं. आणि याच्यामध्ये जर वेगवेगळं आपण जर आणलं, आपण थोडंसं स्ट्रक्चर आणलं तर ते आपल्याला A ग्रेडकडं घेऊन जाते.
कामामध्ये सफाईदारपणा असला पाहिजे. या पेपरला कुठंच डाग वगैरे लागला नाही पाहिजे. पूर्ण पेपर स्वच्छ राहिला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायचा. हा भाग रंगवताना मी काय केले, पूर्ण डार्क रंग घेतलाय. या ठिकाणी पूर्ण ब्रश धुवून घेतलाय आणि पूर्ण ब्रश धुवून घेऊन फक्त पाण्याच्या सहाय्याने काय केलंय, मी हे रंग पुढे 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 असं वाढवत आणलाय. म्हणजे ऑटोमॅटिक वॉटर कलरची या ठिकाणी एक डार्क टू लाईट छटा या ठिकाणी तयार झालेली आहे बघा. मग असं वेगळे पण जर केलं त्याच्यामध्ये तर ते आपल्याला चांगलं दिसते आणि त्याला चांगला ग्रेड मिळू शकतो. फक्त प्लेन कलर देणं आणि त्याच्यामध्ये नवीन काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचं कलर त्या पद्धतीने भरणं, तर त्याला त्याच्यामध्ये आपल्याला आहे त्या ब्रशमध्ये आपण काम करतोय. म्हणजे ते म्हणतात ना की नाचता येईन अंगण वाकडं, पण आपल्याला नाचता जर आलं तर आपल्याला काहीही कोणतंही साहित्य असतं किंवा ते अंगण जरी वाकडं असलं तरीही नाचता येते नाचणाराला. पण ज्याला जमत नाही तो म्हणला असता सर ब्रशच नाही, कलरच नाही, मग याच्यात कसं करावं. झाला. आता आपण सगळेही एक रंग म्हणजे मिक्स रंगसंगतीमध्ये आपण या ठिकाणी हे काम पूर्ण करतोय. बरोबर आहे. म्हणजे आपण सगळ्याच रंगांचा या ठिकाणी वापर करणार आहे. पण बऱ्याचदा काय माहिती आहे का की ज्यावेळेस आपण पोस्टर कलर वापरतो त्यावेळेस आपण एका रंगसंगतीचा देखील वापर करू शकतो. एकाच रंगामध्ये निळा रंग घेतला तर एक निळा रंग वापरायचा आणि त्याच्यासोबत पांढरा किंवा काळा या तीन रंगाच्या मिश्रणातून संपूर्ण चित्र पूर्ण करता येते. बघा जेवढे भाग झालेत ना त्या प्रत्येक भागाला रंग वेगळा द्यायचा आहे. पूर्ण काम काटेकोरपणे करायचंय. नंतर याला आपण मिक्स करूयात. आता तीच पद्धत या ठिकाणी आपण वापरणार पूर्ण चित्र होईपर्यंत. कोणती डार्क टू लाईट करत करायचं. त्या दिवशी चंद्रग्रहणाच्या छटा अशाच पडल्या त्या बघा त्या चंद्रावर. एक एकूण डार्क होता चंद्र आणि एक एकूण लाईट होता. ठीक आहे. बघा किती छान दिसतात ते शेड. कलर इथं लागतात आणि ते आपण हात ठेवला का इथं लागतात. म्हणून इथे एखादा असा पेपर हाताखाली घेतला तरी पण चालतं. थोडे भाग झाले तर प्रत्येक भागाला रंग वेगळा असला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आणखीन एक प्रश्न पडतो आपल्याला की सर आता हे फूल आहे, मग या फुलाला रंग कसा. चित्रामध्ये तुम्हाला एलिमेंटरीला रंगाचं कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. तुम्ही कोणत्याही प्रकारचे रंग कुठेही देऊ शकता. फक्त एकच असतं याच्यामध्ये की या चित्राला कसं विशेष किंवा कशा पद्धतीने या चित्राला चांगलं बनवायचं याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा.
पेपर पूर्ण स्वच्छ राहायला पाहिजे. एवढंच नाही, रंगकाम करताना शेवटचे 10 मिनिट शिल्लक राहण्याच्या अगोदर आपलं काम पूर्ण झालं पाहिजे. कारण तसं जर झालं तर आपल्या शेवटच्या 10 मिनिटात आपले रंग देखील जे ओले आहेत ते पूर्ण वाळतात. बरोबर आहे. नाहीतर मग ओल्याला जर दिले तर मग दुसऱ्याचा पेपर आपल्या पेपरवर आणि आपले चित्राचे रंग त्याच्या पेपरला. बरोबर आहे. म्हणून आपला पेपर पूर्ण हे म्हणजे पूर्ण रंगकाम हे सुकलेलं पाहिजे. बघा, या ठिकाणी एक छोटासा भाग शिल्लक आहे की नाही. हा देखील आपण पूर्ण करायचा आहे. हा छोटासा भाग देखील आपण पूर्ण केला आहे. या ठिकाणी पण एक छोटा भाग आहे. म्हणजे असे कोणतेच भाग शिल्लक ठेवायचे नाही. साहाय्याने देखील अशा पद्धतीने खडूच्या साहाय्याने देखील तुम्हाला हे रंगकाम करता येते. छोटे असतात ना आपले ऑइल पेस्टल म्हणा, सॉफ्ट पेस्टल म्हणा, त्या खडूच्या साहाय्याने देखील रंगकाम करता येते. बघा, या फुलाचे आपण बघतो ना की एकसारखे रंग द्यायचे का असा प्रश्न पडतो. जेवढे त्या फुलाचे भाग झालेत आपण तेवढे त्याला वेगवेगळे रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सारखा रंग जेवढे भाग झाले तेवढे तुम्ही आपण वेगळे रंग त्याला देऊ शकतो.
आता इथं आजूबाजूला निळा नाही ना, आहे कायच्या आजूबाजूला, म्हणून आपण या ठिकाणी परत पोत देतोय. हां, आता इथे परत वर आपण पिवळा दिलेला आहे या ठिकाणी, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी परत हाच देतोय. तर ह्या आजूबाजूच्या ज्या रेषा आहेत ना, त्या आपण दिसल्या नसत्या. थोडं रंगवलेल्या आकृतीचं आता निरीक्षण करा, काय दिसते काय नाही, सगळे आकार दिसतात का आपले. वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवून देखील त्या ठिकाणी ठीक आहे.